ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. अल्निनो व आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर 14 मे रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपातच करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा गुरुवार 4 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवार 5 जून पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 व 31 चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग अंतर्गत कोळशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठी आणि सलग मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एपीएमसी मार्केट आणि इतर विविध भागांमध्ये 30 आणि 31 मे रोजी अचानक धाडी टाकून अत्यंत मोठी कायदेशीर कारवाई केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. याचाच गैरफायदा घेत काही व्यापारी आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. या धाड सत्रादरम्यान आंबे पिकवण्यासाठी इथिलीन सदृश्य स्प्रेचा थेट वापर करणाऱ्या 3 मोठ्या प्रतिष्ठानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित ठिकाणांवरून तब्बल 3453 किलो आंब्यांचा साठा जप्त करण्यात आला असून या जप्त केलेल्या आंब्यांची एकूण किंमत 11,12,850 रुपये इतकी आहे. अन्न सुरक्षा व मानके प्रतिकरणाच्या नियमांनुसार आंबे किंवा इतर फळे पिकवण्यासाठी थेट फळांवर इथिलीन स्प्रे मारण्यास सक्त मनाई आहे. व्यापाऱ्यांनी नियमानुसार सुरक्षित अशा इथिलीन गॅस चेंबर्सचाच वापर करणे बंधनकारक आहे. मात्र तपासणी दरम्यान अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करून थेट फळांवरच स्प्रे मारताना रंगेहात पकडले गेले. या जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी आणि विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या तपासणीत कॅल्शियम
कार्बाईड सारख्या अत्यंत जीवघेण्या आणि घातक रसायनाचा वापर कुठेही आढळून आलेला नाही, परंतु इथिलीन स्प्रेचा चुकीचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यापाऱ्यांविरोधात ही धाडसत्र मोहीम यापुढेही अधिक सातत्याने सुरू राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्यासह देशात लव जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. ही जिहाद वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाचीच नाही, तर तुमची आमची सुद्धा आहे. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून जागरूक राहायला पाहिजे, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाज ठाणे यांच्या वतीने मितेश शाह यांनी ठाण्यातील इंदिरानगर चौक येथे 31 मे रोजी हिंदू जन आक्रोश सभेचे आयोजन केले होते. यावेळी जगद्गुरू परमहंस आचार्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित हिंदूजनांना संबोधित करताना आमदार संजय केळकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ही प्रभू श्रीरामाची भूमी आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभला आहे. हिंदुस्थान आमचा आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्म असून हिंदू लोकांनी कधीच कुणावर आक्रमण केले नाही. आपण कुणाला छेडत नाही, पण कुणी आपल्याला छेडले तर त्याला सोडायचे नाही, असे आवाहन संजय केळकर यांनी केले. राज्यासह देशात लव जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. हिंदू मुलींना आमिष दाखवून कधी बळजबरीने हिंदू धर्म सोडण्यास भाग पाडले जात आहे. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही, तर तुमची आमची हिंदू बांधवांची आहे. त्यामुळे आपल्याला जागरूक राहावे लागेल, असे आवाहन संजय केळकर यांनी केले. हिंदू जन आक्रोश सभेला भाजपाचे स्थानिक नगरसेवक अमित सरैया, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका अनिता यादव, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, करण जैन, कैलास म्हात्रे, अमित मिश्रा, बिपिन पांडे, भाजपा महिला अध्यक्ष स्वप्नाली साळवी, सीमा वैष्णवी, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी तसेच सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा 2 महिन्यापूर्वी शिवप्रेमींसाठी खुला करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे चौथऱ्याच्या भिंतींच्या दगडी कोसळल्या असून बुरुजाचे दगडही निसटण्याच्या स्थितीत आहेत. छत्रपतींच्या स्मारकामध्येही ठेकेदाराने भ्रष्टाचार केल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक नाव नसून समता, प्रेरणा, आस्थेचे केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथे उभारण्यात आला आहे. सुमारे 2 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा पुतळा म्हणजे रायगडावरील मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळ्याची प्रतिकृती होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठाणे नगरीमधील घोडबंदर रोड परिसरात भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होत होती. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आनंदनगरच्या नव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. त्याकरिता प्रताप सरनाईक यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळ्याप्रमाणे पुण्यातील शिल्पकार सुभाष भरेकर आणि शिल्पकार अमित भरेकर यांनी 8.5 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश पुतळ्याची निर्मिती केली आहे. अवघ्या 2 महिन्यात या पुतळ्याच्या चौथऱ्याची एका बाजूने भिंत कोसळली आहे. भिंतीच्या दगडी कोसळलेल्या आहेत, तर बुरुजाच्या भिंतीच्या दगड ही पोकळ झालेल्या दिसत आहेत. 2 दगडांमध्ये सिमेंटच भरले नसून ते कोसळू शकते अशी परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमी करत आहेत. सात वर्षाची साक्षी पांडे ही 28 मेला आपल्या दिवा येथील राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. त्या संदर्भात तिचे वडील विजयकुमार पांडे यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती.
त्याचा तपास करत मुंब्रा पोलिसांनी 48 तासात या मुलीचा शोध घेत तिला तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले. या संदर्भात पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे आणि मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी अपहरित मुलीच्या राहत्या घरी भेट देऊन पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना सूचना दिल्या व तत्काळ डीबीच्या 4 टीम, एनडीपीएसच्या 2 टीम तपासासाठी रवाना केल्या. दिवा आगासन रोड येथील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर ती मुलगी दिवा स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे एका अनोळखी इसमाबरोबर बोलताना दिसत होती. त्यानंतर दोघे अंबरनाथ लोकलमध्ये चढताना दिसत होते. त्यानंतर दोघेही बदलापूर ट्रेनमध्ये चढून बदलापूर स्टेशनला उतरताना दिसले. पोलिसांनी बदलापूर स्टेशन येथे आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता त्या अनोळखी इस्माचे नाव सुमित शांताराम जाधव असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या राहत्या घरात पोलीस गेले असता अपहरित मुलगी व संशयित इसम यांचे 3 अल्पवयीन मुलं घरात मिळून आली. तो व त्याची पत्नी मागील 1.5 वर्षापासून वेगळे राहत असून मुलांच्या संगोपनावरून त्यांच्यात वाद झाला आहे. सुमित जाधवच्या मुलीच्या बाबतीत गैरकृत्य झाले होते. तसेच गैरकृत्य या मुलीबाबत होऊ नये या काळजीपोटी या मुलीला तो आपल्या राहत्या घरी बदलापूर येथे घेऊन जाऊन आपल्या मुलांसोबत या मुलीची व्यवस्थित देखभाल करत होता. पोलिसांनी त्या मुलीची मेडिकल टेस्ट केली असता ती सुखरूप असल्याचे निष्पन्न झाले आहे. आई वडिलांच्या कटकटी स्वभावामुळे ती घरातून स्वतःच निघून गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या मुलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिवा भागातून 28 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता एक 7 वर्ष 22 दिवसाची मुलगी ही बेपत्ता झाल्यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीचं गांभीर्य पाहून एसीपी डिव्हिजन, प्रभारी अधिकारी व क्राईमचे पीआय आणि इतर सर्व अधिकारी यांनी आपल्या निर्देशाखाली वेगवेगळ्या टीम स्थापन केले गेले. या 6 टीम या सातत्याने मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. याच्यामध्ये डीबीच्या 4 टीम आणि एनडीपीएसचे 2 टीम काम करत होते. या भागातील सीसीटीव्ही पाहणे अत्यंत आवश्यक होतं, कारण मुलीचे पूर्ण हालचाली ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या सीसीटीव्ही मध्ये आल्या असतील या अपेक्षेने साधारणतः या संपूर्ण टीमने 948 सीसीटीव्ही याची पाहणी केली गेली. त्याच्यामध्ये मुलीचे लाईन ऑफ लोकेशन्स मिळाले आणि याच्यामध्ये 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर 21 तारखेला रात्री या मुलीचं लास्ट लोकेशन एका व्यक्तीच्या सोबत बदलापूर या ठिकाणी ती एका ट्रेन मधून खाली उतरल्याचं निदर्शनास आलं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या टीमचे अधिकारी यांनी लोकल जे व्यक्ती आहेत त्यांची मदत घेतली गेली. त्यांच्याकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. ती व्यक्ती हा स्थानिक व्यक्ती आहे, जाधव नावाची व्यक्ती, सुमित जाधव यांच्याकडे त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घरी ही आमची टीम गेली. घरी ही मुलगी त्या ठिकाणी सुखरूप सापडली. त्याच्याबरोबरच ते जे सुमित जाधव आहेत त्यांची स्वतःची 3 मुलं ही त्या ठिकाणी होती. ते 3 मुलं ही समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच ही होती. या बाबतीमध्ये ज्यांच्या बरोबर ती मुलगी गेली होती याच्यामध्ये सुरुवातीला डाऊट येणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं गेलं की त्यांनी सोबत कसं काय घेऊन गेला. या मुलीने स्वतःचा पत्ता हा दिल्ली या सांगितला होता की स्वतः दिल्लीचे आहे, माझे आई वडील नाहीये आणि मला तुमच्या बरोबर यायचं आहे, मला परत जायचं नाहीये अशा स्वरूपाची माहिती सांगितल्यामुळे त्यांनी या मुलीच्या बाबतीमध्ये चुकीची काही घटना घडू नये, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मुलीबरोबर एक अशीच घटना, अप्रिय घटना त्या ठिकाणी 2025 मध्ये घडली होती. याबाबतचा गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहे. तर अशी काही चुकीची घटना याच्याबरोबर घडू नये, ती सुरक्षित राहावी या उद्देशाने तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. त्याचबरोबर त्याने आईला फोन करून सांगितलं होतं की मला उद्या या बाबतीत पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यायची आहे, परंतु रात्री मी तिला सोडू शकत नाही अशा स्वरूपाची माहिती देऊन त्याने स्वतःच्या घरात सुरक्षितपणे ठेवलं होतं. 2च दिवसामध्ये ही मुलगी त्याला पप्पा म्हणत होती. एवढं चांगलं वातावरण, त्यांनी एवढं प्रेम या मुलीला दिलं होतं. या मुलीचे संपूर्ण व्हेरिफिकेशन झालेलं आहे, मेडिकल झालेले आहे, याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची चुकीची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे हा गुन्हा हा तिला सुखरूप मिळवण्यापुरता नसून पुढे तिच्या आई वडिलांची काय परिस्थिती आहे, या व्यक्तीने जे सांगितलेली गोष्ट आहे ती खरी आहे की खोटी आहे याचं व्हेरिफिकेशन सुद्धा अद्याप आमची टीम करत आहे. आतापर्यंतच्या व्हेरिफिकेशन नुसार हे सिद्ध झालेलं आहे की ज्यांनी घेऊन गेलेला आहे त्याचा मालफाईड इंटेन्शन काही नव्हतं. पुढील तपास PSI शर्मा मुंब्रा पोलीस स्टेशन हे करत आहे.